हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आत्ता सकाळचे 10 वाजले आहेत आणि व्हिडिओला मी लवकर सुरुवात केली आहे सकाळीच, कारण स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा. तर किचन पण अर्धं पुसून झालं आहे, तुम्ही बघू शकता. तिकडल्या साईडचं गॅसच्या खालचं मी पुसून घेतलं आणि दूध तापायला ठेवायचं होतं, पण नंतर मग पुसल्याच्या नंतर कसं दूध तापायला आपण ठेवू शकतो, नाही तर मग नंतर मग पुसता येत नाही. आधीच ठेवलं तर कारण किचन गॅस आहे ना थंड झाला होता, म्हणून मी एका साईडचं पुसून घेतलं आणि म्हटलं नंतर मग परत गरम होईल, मग गॅस वाटा वगैरे पुसता येणार नाही आणि गॅस पण पुसता येणार नाही गरम याच्यात. त्याच्यामुळे मग मी आधी साईड पुसून घेतली. लगेच मग म्हटलं खालच्या ट्रॉल्या पण पुसून घ्यावा, कारण थोडंसं कसं आपण स्वयंपाक वगैरे करतो तर पीठ वगैरे सांडतं तिथं, त्याच्यामुळे मग पुसलं की बरं म्हणतं. त्याच्यामुळे म्हटलं लगेच खालच्या ट्रॉल्या पण पुसून घ्याव्या. नंतर भांडे वगैरे पण घासायचे आणि खूप दिवस झाले, म्हणजे 10-12 दिवस झाले असतील आपले व्हिडिओ आले नाही, कारण मला थोडासा बरं नव्हतं. बरं म्हणण्यापेक्षा म्हणजे मानेचा थोडासा त्रास होत होता, कारण कसं आहे व्हिडिओला भरपूर वेळ द्यावा लागतो एडिट करायला, व्हिडिओ शूट वगैरे करायचा, पुन्हा त्याचं थंबनेल वगैरे बनवायचं, असं 2-3 तास लागतात आणि त्यामुळे कसं जास्त मोबाईल हाताळून आहे ना थोडासा माझा मानेचा प्रॉब्लेम होतो आहे. त्याच्यामुळे मग मी थोड्या दिवस म्हटलं 7-8 दिवस थोडासा आराम करावा. जास्त मोबाईल हाताळलाच नाही मी, तर आता थोडंसं बरं वाटते. तर आता मी व्हिडिओ टाकते. म्हटलं कितीक दिवस असं व्हिडिओ नाही टाकायचं, आपण जर कंटिन्यू व्हिडिओ नाही टाकले तर चॅनलसुद्धा आपलं म्हणजे मायनसमध्ये येतं, आपले व्ह्यूवर वगैरे डाऊन होतात. त्याच्यामुळे म्हटलं आता थोडंसं बरं वाटतंय. तर हा व्हिडिओ मी आधी शूट करून ठेवला होता, तर आता फक्त याला व्हॉइस ओव्हर करते आणि एडिट पण केला होता, पण व्हॉइस ओव्हर करायचा राहून गेला होता. त्याच्यामुळे म्हटलं चला आता तरी व्हिडिओ आपण टाकूयात. तर आता थोडंसं बरं वाटते. कसं जास्त मोबाईल हाताळला ना तर मान दुखती माझी, त्याच्यामुळे मग थोडासा आराम केला होता मी. तर आता बरं आहे. तर चला मग आता तुमच्यासाठी व्हिडिओ पण बनवायचा. तर हा व्हिडिओ मी इथं एडिट करून तुमच्यासाठी शेअर करते. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओसाठी, म्हणजे शूट करायचं एक वेळेस सोपं आहे, पण एडिट करायचं त्याला 2-3 तास सारखं कंटिन्यू मोबाईल हातात घ्यावा लागतो, तर त्रास पण होतो तितकाच. पण काय आपल्याला काहीतरी करायचं असेल तर थोडासा त्रास पण घ्यावा लागतो. तर इथं माझे भांडे वगैरे घासून झाले आणि किचन पण पुसून घेतलं मी. नंतर ही सकाळची जी आपली महत्त्वाची कामे असतात ना, बेड वगैरे नीट करणं, पुन्हा बेडवरचे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवणं, बेडशीट वगैरे नीट करणं. कसं सकाळचा टायमिंग असतो आणि मुलं आहे ना इकडं तिकडं कपडे वगैरे करतात, तर व्यवस्थित घेत नाहीत मुलं, त्याच्यामुळे मग असं होतं. तर इथं मी बेड वगैरे क्लीन करून घेतला आहे आणि तर इथं बेड वगैरे मी व्यवस्थित क्लीन करून घेतला, झटकून वगैरे, आणि बेडशीट वगैरे व्यवस्थित केलं ना तर तेवढं जरी आपण केलं ना तर रूम अगदी नीटनेटकं दिसतं. त्याच्यामुळे ही कामे आपली दररोजची सकाळची आणि मेन म्हणजे महत्त्वाची असतात, की बेडशीट वगैरे व्यवस्थित करणं, झटकून वगैरे घेणं, ज्या उशा असतात बेडवरच्या त्या व्यवस्थित ठेवणं. एवढं जरी केलं तरी घर निम्म्यापैकी स्वच्छ झालेलं दिसतं. तर चला मग आता पटपट आवरून घेते आणि झाडून पण घ्यायचं राहिलं. तर फक्त किचन वगैरे आवरले, कपडे पण बाकी आहे आणि स्वयंपाक वगैरे झाला. तर टॉयलेट बाथरूम पण घासायचे राहिले. आज काही सकाळी टॉयलेट घासलं नाही, तर बेसिंग घासलं होतं अगोदर. तर झाडून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग बेड वगैरे सगळं क्लीन केलं.
आणि सोफा वगैरे झटकून घेते. तर कसं सोफ्यावर पण सकाळ सकाळ खूप धूळ वगैरे बसल्याने त्यांनी पायाची वगैरे धूळ असती, तर मग ते पण व्यवस्थित झटकून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जे आपलं छोटं बेड आहे त्याच्यामधले हे छोटंसं बेड आहे, तर त्याच्यावरचं पण बेडशीट वगैरे व्यवस्थित झटकून टाकते. कारण 2-3 दिवस झाले नुसतं झटकून घेतलं होतं, पण असं प्रॉपर काढून झटकून वगैरे व्यवस्थित टाकलं नव्हतं. तर म्हटलं चला आज पूर्ण बेडशीट काढून व्यवस्थित झटकून टाकलं की मग 2-4 दिवस व्यवस्थित राहतं. सध्या कुणी इथं झोपत नाही, त्याच्यामुळे सगळं बेडशीट वगैरे व्यवस्थित राहतात. तर त्याच्यानंतर मग लगेच हॉल वगैरे झाडून घेतलं, तिकडलं बेड पण झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर बाकीचे राहिलेले कामे पण आवरायचे. तर झाडून घ्यायलाच मला जवळजवळ 20 मिनटं लागतात, कारण सगळं झाडून घ्यायचं म्हटलं आणि अगदी प्रॉपर झाडून घेत असते मी. म्हणजे एकदा 2-3 वेळेस झाडू फिरवत असते. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस फरची वगैरे पुसतो ना, तर थोडासासुद्धा कचरा असा कापडाला वगैरे लागत नाही. तर असं माझं झाडून घेणं असतं, म्हणजे भरपूर वेळ लागतो मला. तर झाडून वगैरे घेऊन झालं त्याच्यानंतर हे जे आपले टेबल आहे ना, टी टेबल, तर तो पण मी दररोजची दररोज पुसत असते आणि खिडक्या पण पुसत असते. ब्लॅक ग्रेनाईट असल्यामुळे खिडक्यात पण तुम्ही बघू शकता धूळ दिसते भरपूर, तर ते पण मी दररोजची दररोज पुसून घेत असते. तर एका छोटंसं नॅपकिनने मी टेबल पण दररोज पुसते आणि त्याच्यानंतर लगेच जे आपलं एडावाकडं कापड असेल त्याने सुक्या कापडाने पुसून घ्यायचं, म्हणजे कसं व्यवस्थित दिसतं पण. आणि कसं हॉलमध्ये कुणी आलं की पहिलं हॉलमध्येच असतं, त्याच्यामुळे हॉल तरी नीटनेटका पाहिजे, तर त्याची मी काळजी घेते. तर दररोज व्यवस्थित खिडक्या वगैरे पुसून हॉलच्या, बेडच्या आणि जे आपल्या वापरातलं फर्निचर आहे ते पण दररोज पुसत असते मी. कारण कुणी आलं गेल्याने फुपाटा दिसतो, ते चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे. आणि मला पण स्पेशली फुपाट्याची खूप ॲलर्जी आहे धुळीची, त्याच्यामुळे मी पण ह्या गोष्टी दररोजच क्लीन करत असते. आणि काय माहिती कुठून इतका फुपाटा येतो ना, खिडकीत, सोफ्यावर खूप फुपाटा दिसतो. तर त्याच्यामुळे मी ते दररोज क्लीन करून घेत असते. तर तिकडला बेड आणि हॉल झाला होता पुसून, तर इथं म्हटलं ड्रेसिंग टेबलला पण थोडंसं हात फिरून घ्यावं. तर खाली मुलं कसं पावडर वगैरे सांडतात खूप, तर ती सगळी ड्रेसिंग टेबलच्या आरशाच्या तिथं असते आणि खिडकीत पण पावडर उडते. व्यवस्थित शाश्वतीला सवय आहे हातावर घ्यायची आणि थोडीशी फुकायची आणि मग लावायची. तर त्याच्यामुळे मी हा जो साईडचा कॉर्नर आहे ना, तो पण पुसून घेते व्यवस्थित. तिथं काचेचे कप्पे आहेत, तर ते पण सगळं व्यवस्थित पुसून घेते. आणि त्याच्यानंतर मग फरची वगैरे पुसायची, कपडे पण धुवायचे. तर आज आहे ना मी हातानेच फरची पुसणार आहे. तर तिकडलं सगळं माझं आवरून झालं, बेडमधलं ते आणि फरची पण पुसून घेतली. त्याच्यानंतर मग पाणी वगैरे दुसरं घेतलं मी बदलून आणि म्हटलं बाहेरची आपली देवापसली फरची वगैरे सगळं पुसून घ्यावं. तर बाकीचं सगळं पुसून झालं, फक्त किचनच राहिलं होतं. तर आधी मग देवाच्या तिथूनच सुरुवात केली. म्हटलं हाताने कसं एक दिवस हाताने जर पुसलं ना, स्पेशली मी 2 दिवस पुसत असते हाताने, पण ह्या आठवड्यात ना पुसणंच नाही झालं. तर मग आत्ताच पुसून घेते, सोमवारी आज, तर आज पुसून घेते हाताने. कसं हाताने आठवड्यातून एकदा 2दा पुसलं ना तर व्यवस्थित राहतं. वापरणे कसं आपल्याला कानाकोपरा एवढं फ्रीजच्या खाली किंवा फर्निचरच्या कडेने असं पुसता येत नाही. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.